गुरवे नित्यानंदाय श्री स्वामी समर्थ सद्गुरुनाथ महाराज की जय. Now we are starting on to episode number 11. आणि ॲज युजल आम्ही दोन्ही मराठीतून सुद्धा बोलणार आहोत आणि इंग्लिशमधून सुद्धा बोलणार आहोत. कारण बऱ्याच लोकांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही मराठीतून का बोलत नाही. तर द रिझन इज दॅट की आपला जो ऑडियन्स आहे तो एकदम डायव्हर्स ऑडियन्स आहे. दे मे बी फ्रॉम दे आर कमिंग फ्रॉम ऑल ओव्हर इंडिया. लोक ऑल ओव्हर इंडियातून बघतायत, राईट फ्रॉम अब्रॉडहून बघतायत. हल्लीची मुलं तर काय, त्यांना मराठी सुद्धा बरोबर येत नाही, सगळ्यांना इंग्लिशमध्ये तर आपलं बोलायचं असते. सो लेट्स डू दिस इन बोथ द लँग्वेजेस. That is English as well as Marathi, and Mr. Shenoy is absolutely okay with this. So we are going to start with it immediately. Mr. Shenoy, we are starting on episode number 11. Yeah. So last episode we saw how Padukas came to Shaligam Swami and how it came to Swami Sud Maharaj, and how both of them established mutt at in Mumbai, one at Kandewadi and one at Mahul. But if you finally see, even the Swami Sud Maharaj mutt moved finally to Chembur. Chembur and Mahul is almost same. They are like in the same areas of Mumbai. So there also the similarity kept on following. So now one day it so happened that Shaligam Swami went to Ganeshpuri, and Baba was sitting in Kailash Hall. There is a Kailash place where Bhagavan used to sit down. And he used to sit on a particular bench where there was a barricade. The hall was huge and many people used to gather and sit there. Lot of devotees had come since it was mass darshan. बाहेर होता का, बाहेरच्या नाही, ते बाहेर एक हॉल आहे बघा तुम्ही. तो फोटो ठेवलेला आहे तो अशी अर्धी मूर्ती ठेवली आणि खूप लोक आले. बाबा तिकडे पण बसायचे. खूप लोक आले ना, ते तिकडे दर्शन द्यायचे. आधी आतल्या साईडला, आतल्या साईडला. तर इकडे मागणं ते दुसरी बाजू आहे ती आतमध्ये उजवीकडे येते. एसी वर लावले बाबा झोपाय, ती वेगळी. इकडे मागणं एक एंट्रन्स आहे, कारण त्या लोक डिझाईन करताना तसं केलं होतं की गर्दी खूप वाढली तर सर्वांना लाईनीत दर्शन द्यायला खूप त्रास होईल. बरोबर. त्यामुळे मास दर्शन द्यायचं. म्हणजे बाबांचे नॉर्मली बसायचे 3 ते 4 ठिकाण. हे फक्त दर्शनासाठी इकडे यायचे. अच्छा अच्छा अच्छा. खूप गर्दी असेल तर. खूप गर्दी. तर ते आले होते. शालिग्राम स्वामी तिकडे पोहोचले. त्यांना शालिग्राम स्वामींना स्वामींचं पूजा करायची होती. तर पण ॲज युजल जिकडे जिकडे संत महात्मा येतात तिकडे तिकडे प्रेशर पण येतात. तर काही लोकांनी त्यांना खूप अडवायला बघितलं ते. अच्छा. दे डिडंट वॉन्ट हिम टू रीच टू स्वामी. आणि स्वामी बॅरिकेड, त्यांना बॅरिकेड होतं. ते बॅरिकेडच्या आतमध्ये एक हे होतं, काय म्हणतात, बेंच होतं. ते बेंचवर बसायचे. तर शेवटी शालिग्राम स्वामीने एक मोठा हार पण आणला होता. तो हार त्यांनी गळ्यात घालायला देत नव्हते ना, हे लोकांनी अडथळे निर्माण केलं होतं. मग त्यांनी ते बॅरिकेडवर टाकलं आणि त्यांनी एक मोठा ट्रे आणला होता. त्या ट्रेमध्ये 1/2 किलो कापूर होतं. देयर वर 500 grams ऑफ कॅम्फर इन दॅट बिग ट्रे. आणि आरती करायची होती त्यांना बाबांना. तर त्यांनी फक्त दृष्टी फिरवली त्या कॅम्फरवर आणि ती आग पेटली. त्याला कोणी, फक्त दृष्टी फिरवली त्याच्यावर आणि आग पेटली. देयर वॉज नो मॅचस्टिक, नो मॅच बॉक्स, नथिंग. फक्त दृष्टीने ती आग पेटली आणि ती थाळी त्यांनी हातात उचलली आणि बाबांची आरती केली. दॅट वॉज द पॉवर ऑफ शालिग्राम स्वामी. शालिग्राम स्वामी बाबा नित्यानंद म्हणायचे की ते अग्नी आहे, व्हेरी पॉवरफुल. आणि त्यांनी जर ही गोष्ट ठरवली ते इकडे पण काही करू शकत नाही. म्हणजे मी स्वतः त्याच्यात हस्तक्षेप करू शकत नाही. आय कॅनॉट स्टॉप इट, आय कॅनॉट इंटरफिअर. जर शालिग्राम स्वामीने एखादा निर्णय घेतला की मी त्याच्यामध्ये पडू शकत नाही. ही हॅज ओनली टू हँडल इट. तर ते अग्निदेवता होते. तर त्यांनी आरती केली आणि ती बघा, तर ताट 1/2 किलो कॅम्फर आणि 5 वडी ठेवली तरी गरम होतं. हे 1/2 किलो एकत्र बंद झालं होतं. म्हणजे फ्लेम किती मोठा असेल आणि ताट गरम झालं तरी शालिग्राम स्वामीने ते ताट घेऊन आरती केली. तेवढ्यात बाबाने एकाला बोलवलं आणि काहीतरी बोललं. तो माणूस पळत 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 टेरेसवर गेला आणि टेरेसवर तेव्हा भगवा झेंडा असायचा. तो झेंडा घेऊन स्वामींकडे आला. बाबाने त्याला जवळ बोलवलं आणि तो झेंडा त्याच्या डोक्यावर बांधला. काय म्हणतात त्याला, टोपणी म्हणून. ॲज काय डोक्यावर त्यांनी तो झेंडा ऍक्च्युअली बांधला. म्हणजे ही बिकेम अ रिअल फ्लॅग बेअरर म्हणतात ना, फ्लॅग बेअरर भगवान. ते तो मान त्याला तिकडे दिला. वेन पीपल वर ट्राईंग टू प्रिव्हेंट हिम फ्रॉम रिचिंग भगवान.
तसंच इवन तुम्ही स्वामी सुत महाराजांचं पण जरी बघितलं ना, त्यांना पण खूप त्रास दिला लोकांनी. अक्कलकोटला पण दिला, मुंबईत पण दिला. ते कीर्तनाला उभे राहायचे, ते स्वामींनी दिलेले खडावा घालून उभे राहायचे. तर काही लोकांनी स्वामींना कंप्लेंट केलं की तो बघा खडावा उतरत नाही, तुमच्या समोर तो चप्पल घालून उभा आहे, म्हणजे टू दॅट एक्सटेंट. तर त्या गडबडीत एक वेळा त्याला ते काढायला लावलं त्यांनी, आणि फेल्ट व्हेरी बॅड. स्वामी सुद्धा ते आवडलं नाही. कारण ऍक्च्युली तो स्वामींचा हिज रिफ्लेक्शन, एनी इन्सल्ट टू हिम ऑल्सो इन्सल्ट टू स्वामी. त्यांना इन्सल्ट करणं, त्यांना दुखवणं म्हणजे स्वामींना दुखवण्यासारखं आहे. सो ही न्यू दॅट इट विल हर्ट स्वामी ऑल्सो. ही वेंट इमिडिएटली बॅक टू मुंबई. दॅट वॉज द टाइम ही रिअली फेल्ट बॅड. तसं त्यांनी स्वामींना, शालिग्राम स्वामींना त्यांनी पताका तो डोक्यावर बांधला आणि त्याला तो मान दिला, आणि स्वामी ती आरती झाली, सर्व झालं आणि परत आले ते. मग एक पर्टिक्युलर 1960मध्ये 1959मध्ये एक योग आला होता, भाद्रपद आणि कृष्ण जन्माष्टमी वगैरे. त्या योग शालिग्राम स्वामीने म्हटलं की आपण माझे गुरूंचं त्या दिवशी आपण असा उत्सव ठेवू, अशी पूजा ठेवू की विश्वार्पण पूजा, म्हणजे संपूर्ण जो विश्वाचा जो जगदीश आहे, जो चालक आहे, त्याच्या चरणावर आपण सर्व काय अर्पण करणं, विश्वार्पण पूजा म्हणून. जे काय आपल्याला जीवनात लागतं, आपल्या जीवनात, ते संपूर्ण त्याच्या चरणी अर्पण करायचं. अँड बाय डुईंग दॅट यू विल बी ऑलवेज हॅव्हिंग अबंडन्स, म्हणजे त्यांची कृपा नित्य राहील. तो मोठा फंक्शन होता, आणि तो वजेश्वरीच्या पायथ्यापासून सुरू झाला. 1200 पाते हे होतं, बास्केट्स होत्या, कॅरिंग व्हेरियस थिंग्स. काही याच्यात भाजी होते, काही याच्यात कडधान्य होतं, तांदूळ होतं, गहू होता, गव्हाचे पीठ होते, वेगवेगळे टाईपचे कपडे होते, वेगवेगळे टाईपचे मेटल्स होते. मग एका टोपलीत तर फक्त सोनं, चांदी, माणिक, हिरा वगैरे सर्व तसं असं वेगवेगळे प्रकार असेल. 1200 लोकांच्या डोक्यावर ती पाठी ठेवून वजेरी सुभाषनं वाजत गाजत, म्युझिक वाजवत वगैरे ते गणेशपुरीत आला. त्यावेळी बाबा उभे होते. जेव्हा भद्रकाळीचे इकडे आले तेव्हा त्याची पूजा झाली, भद्रकाळीची घंटी वाजली, आरती झाली, त्या शालिग्राम स्वामीचे सन्मान झाला तिकडे आल्यावर. आणि मग तशीच जो प्रदक्षिणा पुढे गेलं, तिकडे मध्ये मी उभा होता. तर त्यांनी एक पाठी उचलली आणि माझ्या डोक्यावर ठेवली. आय वॉज हार्डली 4 years old. असे हां, ती पाठी खूप वजन होती फॉर मी, 4 वर्ष. ठेवली, आता काय करणार, देयर इज नो ऑप्शन. मी पण त्या प्रोसेशनमध्ये जॉईन झालो. मी पण आय ऑल्सो स्टार्टेड वॉकिंग विथ द प्रोसेशन पुढे गेली. तर बाबा ते बघण्यासाठी वर कैलासच्या टेरेसवर आले. आणि त्यावेळी ट्यूबलाईट वॉज न्यू, इट वॉज न्यू आयटम इन दी this मुंबई ऑल्सो. आणि दे हॅड कॅरीड अ जनरेटर आणि ट्यूबलाईट लावलं होतं असं. आणि ते ट्यूबलाईट लावून ते संपूर्ण रोषणाई करून ते तिकडे आले. तर बाबाने ते बघितलं, आणि खाली जेव्हा लोकांनी बाबांना बघितलं तर लोकांनी जोरजोरात नामस्मरण करायला सुरुवात केली. ओम नमो भगवते नित्यानंद, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय, जोरजोरात व्हायला लागलं. ते एवढा आवेश तयार झाला ना, तेवढी शक्ती झाली त्या भक्तांचं की तिकडे स्वामींना पण ते, नित्यान बाबांना पण ते आवरेना. नित्यान बाबाने अक्षरशः त्या दिवशी कैलासावर उभा राहून तांडव नृत्य केलं. दिस इज नॉट रेकॉर्डेड एनिवेअर. नित्यान बाबाने कैलासवर उभा राहून टेरेसवर तांडव नृत्य केलं. ती भक्ती एवढीच प्रचंड शक्ती जनरेट, सच अ पॉवरफुल एनर्जी वॉज क्रिएटेड when everyone started chanting Sri Ram Jai Ram, Jai Jai Ram, Sri Ram Jai Ram, Jai Jai Ram. It became it reached such a peak that Nityan Baba could not hold himself. He also became one with the devotees. जसं ते म्हणतात ना, नामदेव जेव्हा भजन करत होते, कीर्तन करत होते, कृष्ण विठ्ठल स्वतः विसरायचा की तोच देव आहे म्हणून. तो भक्त व्हायचा, आणि तो पण ते कीर्तनाकार करताना तो पण त्यांच्याबरोबर नाचायचा. ते आपल्याला अक्षरशः बघायला मिळाले. तुम्ही ते पाहिलेत? हा, मी लहान होतो, व्हेरी यंग दॅट टाइम. मला दिसे ना, कारण इट वॉज ऑन द टेरेस. येस, however much I may raise, it is not because wall was very so young that time. हे जे आपण म्हणतो की खरोखर विठ्ठल नाचला का, विठ्ठल नाचला कारण आमचे बाबा नाचले. तेवढं पॉवरफुल एनर्जी नामदेव महाराज पण क्रिएट करत होते. त्यामुळे त्या देवाला भक्त व्हायचं कंपल्शन आलं. तो पण भक्त झाला, स्वतःचा भक्त झाला तो. आणि ते झालं. मग खाली आले, खाली बसले. मग आम्ही सर्व लाईनीत येऊन एक एक पाठी त्यांच्या चरणाजवळ ठेवलं. मी पण ठेवलं. आणि त्या दिवशी शालिग्राम स्वामीने आपल्या संपूर्ण तपस्या
आपलं संपूर्ण भक्ती, आपले जे पॉवर्स आहे, आपल्या अष्टसिद्धी आहेत, ते संपूर्ण बाबांच्या चरणात अर्पण केलं आणि स्वतःला टोटल एम्प्टी केलं, खाली करून टाकलं. ही ऑफर्ड एव्हरीथिंग ॲट हिज फीट. His devotees, his whatever he possessed, including the penance, the siddhis that he got because of his penance, everything he offered at his feet and emptied himself. कोरा कागज म्हणतात ना, तसं ते अक्षरशः आपल्या गुरुचं सर्व अर्पण करून स्वतःला खाली करून उभे राहिले ते. दॅट इज द लेवल ऑफ हे स्वामी श्रीत महाराजांचं आणि शालिग्राम समाजाचं जे अनन्य शरण म्हणतात ना, तो त्या लेवलचं त्यांची भक्ती होती. तो उत्सव छानपैकी झाला आणि तोच उत्सव 50 वर्षाच्या नंतर परत झाला. बाय ग्रेस ऑफ गॉड इवन आय कुड अटेंड दॅट ऑल्सो. तो पण मी अटेंड केला. हे 1959ला होतं. एक्झॅक्टली 50 वर्षानंतर गणेशपुरीत उत्सव. तेव्हा समाधी तर झाली होती बाबांची पण आणि यांची पण. सो दिस वॉज दी लेवल ॲट विच शालिग्राम स्वामी अँड स्वामी सुत महाराज वर ऑफ दॅट प्लेस. आता असं होता होता काय झालं की नाव the time had come for स्वामी समर्थ to take समाधी. जेव्हा ते स्वामी सुत महाराज आले होते आणि जेव्हा त्यांना खूप लोकांनी त्रास दिला, तेव्हा स्वामीने म्हटलं की आता मी पूर्व दिशेला चाललो, आय एम गोइंग टू नॉर्थ, तुला इकडे यायचंय. ते म्हटल्यावर स्वामी सुतांना कळलं की ही इज गोइंग टू गिव्ह अप हिज बॉडी. ही वेंट टू मुंबई, नेव्हर एव्हर टू कम बॅक. ते परत अक्कलकोटला आले नाही. स्वामी समर्थांनी खूप रिक्वेस्ट केलं त्यांना की ये बाबा, तुला सांभाळायचंय, नथिंग. काही लोकांना पाठवलं. ही वेंट टू एन एक्सटेंट की त्याला उचलून घेऊन या, पेटीत बंद करून घेऊन या, ब्रिंग हिम हिअर. बट स्वामी सुत महाराज वॉज व्हेरी क्लिअर की ही डिड नॉट वॉन्ट टू सी दी समाधी ऑफ हिज गुरु. ही डिड नॉट नो अँड हिज हेल्थ स्टार्टेड. जेव्हा त्याने स्वतःचं सर्व अर्पण केलं ना, देर वॉज नो प्रोटेक्शन इनसाइड. हिज हेल्थ स्टार्टेड डिटोरेटिंग. जसं शालिग्राम स्वामीने आपलं सर्व अर्पण केलं विश्वार्पणमध्ये, तेव्हा देन ही स्टार्टेड गेटिंग, ते आजारी पडायला लागले. बिकॉज देर वॉज नो दिस नाव. सिद्धी तर नव्हतीच त्यांच्याकडे, सर्व देवाकडे अर्पण केलं. सो ही स्टार्टेड फेलिंग वेल. तर जेव्हा हट्ट सोडला नाही स्वामी सुत महाराजांनी, तेव्हा अक्कलकोट महाराजांनी थ्रेटन केलं, मी तोफ घेऊन उडवून टाकेन, दॅट मीन्स यू विल डाय. तर चालेल म्हणाला, चालेल मला. आणि स्वामी सुत महाराजांनी मग समाधी घेतली. आय डोंट रिमेंबर द एक्झॅक्ट डेट. That is before स्वामी समर्थ महाराज. It was I exactly don't remember the date. It was some 28th August or something like that. Similarly, the health of Shaligam Swami started deteriorating. He got throat cancer. He was where? He was in Mumbai. He was in Ganeshpuri. He was in Mumbai. He was in Ganeshpuri. He was in Mumbai. He used to come. And he told Baba, I have come to know that you are going to take samadhi, but this time I am not going to see your samadhi and go. I'll go before you. Before that, they had come together 8 times. 8 times Shaligam Swami and Nityananda Baba had come together as avatar. And this was the 9th. And he said, I'm not going to see that. Baba got very angry. He said, no, you are going to take this कार्य, जे कार्य आहे ते पुढे घेऊन जायचं तुला. नाही बोलत, मला नको ते. यावेळी मी बघणार नाही तुमची समाधी. आणि he started withdrawing his from the body, he started withdrawing himself. तर मग त्याला एक दिवस आल्यानंतर स्वामीने म्हटलं की, नित्यानंद बाबांनी म्हटलं की तू शाळा घे. आणि शाळेत दिलं त्याला असं पकडून, घे म्हणत. तो नाही म्हणाले, घे म्हणलं नाही. हे काही वेळ चाललं. तेव्हा मग नित्यानंद बाबा रागवले, तुला माहित आहे का म्हणाले, काय होणार. मग मला माहित आहे, मला चालेल. शाळा घेतला आणि टाकून दिलं जमिनीवर. संपूर्ण पाणी ते असं पसरलं. वरी टू ड्रिंक दॅट शाळा दॅट डे ना, देन यू वुड हॅव गॉट क्युअर्ड. वर Swami Sut Maharaj go to Akkalkot na, he would have got cured and his life would have got extended. आणि ते मेसेज पाठवायला लागले, बाबा मला समाधीसाठी परमिशन दे. बाबांनी परमिशन दिलं नाही त्यांना. मग 27 एप्रिलला 1961 मध्ये 27 एप्रिलला सकाळी एक माणसाला पाठवलं की त्याला सांग समाधी घेऊ शकतो. मग 27 एप्रिलला अराउंड दुपारच्या 3 वाजताच्या सुमारास त्यांनी हठयोगाच्या जे प्रमाणे जे प्राण बाहेर काढतात ना, असं जीभ मागे घेऊन डोळे वर करून त्यांनी तो प्राण स्वतःच्या हातातून काढून टाकला.
आणि टुक जीवन समाधी. म्हणजे इवन बॉडी जेव्हा ते जमिनीत प्लेस केलं ना, त्याने डोळे उघडले, एक वेळा सर्वांना बघितलं आणि मग डोळे बंद केले. बाबांनी म्हटलं होतं की शालिग्राम स्वामी 500 वर्ष तिकडे तपस्या करून राहणार, भक्तांची रक्षण करण्यासाठी आणि भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी. शालिग्राम स्वामी तिकडे राहणार 500 वर्ष. 500 वर्ष बाबा तिकडे राहतील. आजही गणेशपुरीची जी शक्ती आहे, जे भक्तांची रक्षण करण्यासाठी, भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी ती शालिग्राम सांभाळतो. जसं शिवाच्या देवळाच्या समोर नंदी असतो, नंदी आपल्या देवाचं नाव रक्षण ठेवण्यासाठी तो भक्तांना बरोबर पाहतो. तसं शालिग्राम स्वामी गणेशपुरीत राहून लोकांची इच्छा पूर्ण करतो, लोकांचे मनोरथ पूर्ण करतो. हे शालिग्राम स्वामी आणि स्वामी सुत महाराज दोघांची खूप छान भजनं आहेत. त्यांचे चरित्र डिटेलमध्ये वाचा तुम्ही, तुम्हाला खूप नाही आवडेल. नाही, खूपच खूप बरं बरं वाटलं तुमचं ऐकून. हे शालिग्राम स्वामीचं एक या पॉडकास्टला एक लिमिट असतो, त्या लिमिटचे बंधन असतात, त्यामुळे खूप डिटेलमध्ये बोलता येत नाही. पण मी सारांशमध्ये माइलस्टोन जे असतात त्यांच्या जीवनाचे ते तुम्हाला सांगितले. आणि इकडे आपण थांबू आता. थँक्यू व्हेरी मच. ओम नमो भगवते नित्यानंदाय. श्री स्वामी समर्थ सद्गुरुनाथ महाराज की जय. रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती